सध्या हे आदित्य ठाकरेंचं तिरंगा आंदोलन सुरू झालेलं आहे। सगळ्यांनी तिरंगा घेऊन या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलेलं होतं। सध्या हे आंदोलन सुरू झालेलं आहे। सध्या हे आदित्य ठाकरेंचं तिरंगा आंदोलन सुरू झालेलं आहे। त्यामुळे सर्वात प्रथम आपले जे एक्स इंडिया प्लेयर आहेत म्हणून सध्या आता आपल्याकडे तर मुंबईमध्ये बरेच प्लेयर आहेत, त्यातले आपण तिघांनी इकडे आमंत्रित केलेलं आहे। पहिले हेनरी पिकार्डो सर, नंतर आहेत युसुफ अन्सारी सर आणि भूमिका माने। मी यांना विनंती करतो तिघांना त्यांनी आपलं इकडे मनोगत व्यक्त करावं। मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे सध्या रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळते। त्यांच्या वतीनं हे आंदोलन तिरंगा आंदोलन सध्या केलं जाते आणि त्याचीच ही थेट दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे। आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। तर सध्या आपण जर पाहिलं तर या आंदोलनात सगळ्यांनी हाती तिरंगा घेऊन सामील व्हावं असं सुद्धा आवाहन आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे। सध्याचं आपण जर पाहिलं तर मोठी गर्दी आंदोलनामध्ये झाल्याचंही आपल्याला लहान मुलं सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेली आहेत। मुंबईतील मैदानं मोकळे भूखंड वाचवण्यासाठी हे आंदोलन सध्या सुरू आहे। वांद्र्याच्या नेव्हल डिसोजा फुटबॉल ग्राउंडवर हे आंदोलन सुरू आहे आणि आदित्य ठाकरे सुद्धा आंदोलनस्थळी दाखल झालेले आहेत। सध्या मुलं सुद्धा तिथं दाखल झालेली आहेत। मैदानं वाचवण्यासाठी मोकळी मैदानं वाचवण्यासाठी खरं तर हे आंदोलन सुरू झालेली आहेत। आदित्य ठाकरे यांनी आज हे आंदोलन खरं तर या आंदोलनाचं आवाहन केलेलं होतं। मुंबईतील मैदान आणि मोकळे भूखंड वाचवण्यासाठी आज हे आंदोलन करण्यात येत आहे।